आज जी कोळंबी बनवतोय ना, ती भरपूर ठिकाणी अशी फ्राय करून खाल्ली जाते चखण्यासाठी किंवा टाईमपास म्हणून खाल्ली जाते. आज मी तीच मला वाट्यावरती भेटत होती. 60 रुपये वाटा होता. सो बोललं चला आज हीच बनवाय मस्त तवा फ्राय अशी. इथे मी ऑइल टाकतोय, गार्लिक ऑइल आहे हा. त्याच्यामध्ये ॲड करतोय खूप सारा गार्लिक अख्खा जो टेचून घेतला आहे तो तेलावरती फ्राय करतोय. इथे ना थोडीशी मिरची टाकते स्पायसीसाठी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली रेडीमेड. हा आगरी कोळी मसाला टाकतोय, थोडासा लाल तिखट टाकतोय, थोडीशी हळद टाकतोय, थोडंसं टाकतोय खडा मसाला पावडर. हे सगळं टाकून तलावरती पूर्ण तेलात मिक्स करून घेतोय. मग आता कोळंबी ॲड करतोय. यांची मी शेल नाही काढले, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेत आणि तसेच टाकले. तुम्ही याची डोके वगैरे काढून पण करू टाकता, पण मोस्टली हे असंच असतं. त्याच्यावरती थोडंसं लेमन ज्यूस आणि मीठ टाकतोय आणि मस्त तवा फ्राय करतोय. एक 10-15 मिनटात मस्त तयार होईल. पण मित्रांनो, तुम्ही आता बोलू शकता कमेंटमध्ये का काय डोकी पण नाही काढली, असं नाही, साफ नाही केली, असं काही नाही आहे. अशाच प्रकारे ही तवा फ्राय केली जाते छोटीवाली कोळंबी. हिचा रस्सा पण खूप भारी बनतो. खाता खाता साफ करा, काही विषय नाही आहे. आणि एकदा ट्राय करून बघा, बनवून बघा, मजेदार अशी लागते. ह्याची डिटेल्स कॅप्शन मी टाकतो, कोणते कोणते मसाले यूज केलेत. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही मजा येईल खायला. जर ज्यांना आवड आहे ना खाण्याची, ते नक्की हे ट्राय करतील. मोस्टली लोक चकना म्हणून खातात, तुम्ही टाईमपास म्हणून खा.